शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणामध्ये शिर्डी पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवले। खरं बघितलं तर फसवणूक प्रकरणामध्ये जे समता पतसंस्थेचा वापर करण्यात आला त्या पतसंस्थेच्या खात्यांची चौकशी जी आहे ती शिर्डी पोलिसांनी केली आणि शिर्डी पोलिसांनी जवळपास 57 खातेदारांच्या पैकी 45 खातेदारांची जबाब जे आहेत ते नोंदवले आहेत। हे जबाब जे आहेत ते एकसारखेच आहेत। प्रत्येकाने हे खातं जे आहे ते बनवलं असल्याचं सांगितलं आहे, तर सही देखील आमची नसल्याचं सांगितलं। यामध्ये मोठी नावं जी आहेत ती समोर आली, त्यांची देखील चौकशी करण्यात आली। त्यामध्ये दिनेश परब असेल, त्यासोबत दीपक लोंढे असेल, प्रतिभा चाकणकर असेल, जासूद असेल, अशा सगळ्यांच्या खात्यांची चौकशी करण्यात आली। त्यामध्ये जबाब जो आहे तो त्याच्यामध्ये साम्य आढळून आलेला आहे की ह्या खात्यांसंदर्भात आम्हाला काहीही माहिती नाही। मग ही खाती नेमकी कशी उघडण्यात आली? एकीकडे समता पतसंस्थेमध्ये अशोक खरात जो आहे तो 100 खात्यांना नॉमिनी आहे आणि 57 खातेदार एकूण आहेत। मग अशामध्ये जर हे खाते उघडताना जर हे खातेदार उपस्थित नव्हते तर मग खाते कशा पद्धतीने उघडण्यात आले? आणि दुसरीकडे जर बघितलं तर जगदंबा पतसंस्था जी आहे तिच्यात देखील 32 बनावट खाती आढळून आली आणि त्या अनुषंगाने तपास करताना भोंदू अशोक खरातसह संचालक मंडळावर देखील गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता समता पतसंस्थेवर इतकी मेहरबानी का? आणि शिर्डी पोलिसांनी जर जे दिनेश परब आहे त्यांनी जर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्या पतसंस्थेच्या व्यवस्थापकाविरोधात आणि कर्मचाऱ्याविरोधात, तर मग त्याबाबत अजून तपास का होत नाही याचं गणित अद्यापही उलगडायला तयार नाही। कॅमेरा पर्सन नागनाथसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।